नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तुमची सर्वांची साफसफाई सुरूच असेल, कोणाची असेल कोणाची नाही. तर आता श्रावण महिन्याला यायला 2च दिवस राहिलेत. म्हटलं चला आपलं घर पण स्वच्छ होईल त्या निमित्ताने. आणि स्वच्छता तर करायलाच लागते, म्हणतात ना, जिथं हात फिरल तिथं लक्ष्मी फिरते. तर आमच्याकडली लक्ष्मी काय माहिती आता कुठं सध्या जाऊन बसली. तिला वेळ भेटेल तेव्हा ती येईलच आपल्याकडं, पण कधी आपल्याकडे कधी दुसऱ्याकडे, सगळ्यांकडे तिला पण जाणं भागच असते. जेव्हा येईल तेव्हा खरं. तर इथं बघा आमचं काला चष्मा पण आज आमची मदत करत होते. तिला म्हटलं मला किचनवर काय चढता येत नाही, तर तो किचनवरचं साफ करून घे, खिडकी वगैरे. तर खिडकी तिने साफ केली, किचन वगैरे स्वच्छ करून घेतला तिने. नंतरून मी सगळी भांडे वगैरे काढली, सगळी भांडे वगैरे स्वच्छ केली. आणि आज कसं बदल करायचा होता, इकडचं रॅक इकडं लावायचं होतं, कारण जागा थोडी कंजक्स्टेड असल्यामुळं थोडंसं ॲडजस्टमेंट तर करावीच लागते. म्हणून इकडची रॅक काढली आणि इकडं लावली बाथरूमच्या साईडला. आणि मी सगळे कपडे वगैरे धुवून घेतले. आज जरा पाऊस कमी होता, म्हटलं चला आज पावसाचं वातावरण कमी असलं म्हणजे मग घरातली सगळी कामं पटपट होतात. तर इथं बघा मी पटपट जेवढं व्हिडिओमध्ये फास्ट दाखवलं एवढं जर फास्ट घरातलं काम झालं असतं तर खरंच किती भारी झालं असतं ना. तर तिने किचन वगैरे धुवून घेतलं होतं. तर आम्हाला काही बेसिंगमध्ये पाणी जात नाही आहे, त्यामुळं मग असं पाणी काढायला लागतं. मग तिने सगळं पाणी वगैरे काढून घेतलं. आणि मी हे केकचे प्रॉडक्ट माझ्याकडे खूप दिवसापासून पडलेत. आता मी केक सध्या तर बनवत नाही, सध्या कुठल्या ऑर्डर पण नसतात आणि घरात बनवायचं मला वेळ पण जातो. आता काय माहिती कुठल्या गोष्टीचा आळस घुसलाय माहिती नाही, त्यामुळे मी केक पण बनवायचं बंद केलं आहे. तर हे केकचे प्रॉडक्ट खराब झाले होते, मग ते सगळे फेकून दिले. म्हटलं चला डेट संपली नंतर त्याचा काही उपयोग पण होणार नाही. घरात जे न लागणारं वस्तू साईडला करून घेतल्या, एका डब्यामध्ये सगळ्या भरून ठेवल्या. आणि हे 2 डबे एकामेकात एवढे जे गुंतले होते, त्यांचं काय एकमेकावर प्रेम झालं होतं माहिती नाही. मी किती शो काढलं तर काय त्यांना जुदा करू शकले नाही. शेवटी आमचे आहो संध्याकाळी आल्यानंतर यांना म्हणलं यांचं प्रेम जरा वेगळं करून टाका. तर त्यांनी थोडंसं मग प्रयत्न केला, तर लगेच त्यांना हे डबे एकात एक गेलेले निघले. तर ह्यांची जुदाई करून टाकली. तर एक गेला भंगारमध्ये आणि एक आहे घरामध्ये. काही लोकांचं पण असंच असतं, एखाद्याची किंमत 0 असली तर ती 0च राहते, त्याचं कधी हिरो होत नाही. तसंच काहीतरी त्या डब्यांच्या बाबतीत झालं. तर एक डब्बा चांगला निघाला आणि एक डब्बा खराब निघाला. माणसं पण तशीच असतात, काही लोक चांगले असतात, काही लोक खूपच वाईट असतात. तोंडावर आपल्याशी खूप चांगलं बोलतात, आपल्याला असं दाखवतात हां खूप छान आहे खूप छान आहे, आणि लगेच आपण थोडंसं पुढं गेलं की आपली निंदा करायला सुरुवात करतात. असं मला कोणाला नावं ठेवायचं नाही, फक्त मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. तर इथं बघा पायलचा डान्स सुरू आहे. आता पायलचा डान्स म्हटल्यावर सांगायची सोय नाही, तिला प्रत्येक गोष्टीमध्ये डान्स करायला खूप आवडतं. तिची खरंच आवड आहे. मी तिला डान्स क्लास पण लावला असता, पण तिला स्वतःला दम लागतो. तर ती असं 4-5 मिनटं पूर्ण असं डान्स करू शकत नाही. फक्त 2-2 मिनटाचा ती डान्स स्टेप करू शकते. थोड्या वेळ करते, थोड्या वेळ थांबू शकते. पण डान्स क्लास लावल्यावर तसं चालणार नाही, त्यामुळं मग तो पण आम्ही प्लॅन रद्द केला. तिला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करायला आम्ही कधीच नाही म्हणत नाही. तिला पार्लरचा जॉब करायची आवड नव्हती, पण त्यासाठी मी थोडंसं फोर्स केलं. म्हटलं तुझं ह्याच्यातच डोकं तुला घालावं लागेल. पण आता तिला ती गोष्ट खूप आवडते. ती सध्या तिच्या मनाने सगळ्या गोष्टी करत असते. तर आज ऑपरेशन होऊन 15 दिवस झालेत. म्हटलं चल तुला थोडीशी मदत करायलाच लागेल. तर तिने थोडीफार मदत केली. तर रॅक बघू शकता मी इथं लावली. तर नंतरून पुढचा व्हिडिओज घेतला नाही आम्ही. म्हटलं बघ तिला म्हणलं थोडंसं पाणी देते, केवढ्या मोठ्या बादलीने तिने पाणी दिलं बघितलंच असेल तुम्ही. तर तरी पण तिकडं चालूच आहे तिचा डान्स. मग सगळे भांडे वगैरे घासून सगळं स्वच्छ क्लीन करून झालं. नंतर मी तुम्हाला सगळं घराचा टूर देते की कसं घर क्लीन केलं आणि स्वच्छ केलं. तरी पण मला पुढच्या महिन्यामध्ये गौरी गणपती येणार आहेत, त्यासाठी घराला कलर वगैरे द्यायचं आहे, खूप काम आहे. आता सध्या सणाचे दिवस आहेत. आता गौरी गणपती दिवाळी दसरा सगळे सण आलेत. आणि आता सध्या रिसेंटली एक सण येणार आहे, तो म्हणजे नागपंचमी, नंतर रक्षाबंधन. हे सगळे सण आल्यावर मग खूप सारी धावपळ होणार आहे. इथं बघा मी काय आणलं होतं जेवण. तर आज आम्ही आणले चॉकलेट सँडविच. हे बघा दुपारच्या 4:30 वाजल्या. तर हे सगळं इथं ठेवायला आहे मांडणी इथं लावली. सगळं स्वच्छ केलं, किचन क्लीन केलं आहे, बघू शकता. फक्त हे लावायला जागा नाही आता, तर हे माझ्या हिशोबाने इथं लावायचं आहे. हे आले की लावून देते, ड्रिल मशीनने ठोकावं लागेल. ते सगळी भांडी चमचम करायला लागलेत आता. फक्त ते टिंप नाही घासले, बाकी सगळी भांडी घासले पूर्ण एकूण झेड. सगळे घासून पालते पण घातले.
आणि इथं मला ते रॅक ठेवायचं म्हणून मोकळं केलं. आता हे उद्या करणार सगळं बाकीचं.